अहो गेल्या 3-4 दिवसापासून बातम्यांमध्ये दिसत आहेत, पण दयानंद जयरामचा खून करेल असं कधी वाटलं नव्हतं मला. आणि माझा अजून विश्वास बसत नाहीये. का विश्वास का बसत नाहीये? अहो तुम्हाला सांगतो, दोघंही एकमेकांचे इतके चांगले मित्र होते, नेहमी सोबत सोबत राहायचे. कधी दयानंद जयरामच्या घरी, कधी जयराम दयारामच्या घरी. अहो दयानंदची बायको जयरामला राखी सुद्धा बांधायची आणि या दोघांचं लग्न लावून द्यायला जयरामने मदत सुद्धा केली होती. थँक्यू काका. करणारच ना तो जयराम मदत. दयानंद दादा खूप मोठ्या घराण्यातले होते म्हणे, खूप पैसा होता त्यांच्याकडे आणि त्यांचा स्वभाव अगदी भोळा. कोणाशी जमलं, मैत्री झाली की ते अगदी जीव आणि पैसा दोन्ही ओवाळून टाकायचं. असं काय दिलं त्यांनी मदतीच्या बदल्यात? अहो एका हाताचं दुसऱ्या हाताला पण कळायचं नाही. मग मोबदल्याची कसली आली अपेक्षा? जयरामचा पुणे शत्रू तसं आठवत तर नाहीये, पण त्याच्या पलीकडे काय झालं काय माहित. अचानक कॉलनी सोडून निघून गेला आणि मी ऐकलं त्याच्याकडे फार पैसा आला होता. पण मग हे सगळं नक्की कधी झालं? म्हणजे देवकी काकूंच्या घराला आग लागायच्या आधी ते निघून गेले का देवकी काकूंच्या घराला आग लागल्यानंतर? दया आला होता. आग लागल्याची खबर मिळाल्यावर जयरामच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होता तो. त्याची बायको गेली ना, पण त्यानंतर दया सुद्धा इथं परत कधीच आला नाही. त्यानंतर विचित्र वाटेल अशी कोणती घटना घडली का? घटना तर नाही, पण जयरामचं वागणं फार बदललं होतं. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा जयराम अचानक एकटा राहायला लागला होता आणि काही दिवसातच निघून गेला. देवकीला शेवटपर्यंत असंच वाटत होतं, गेलेला दयानंद तिच्यासाठी नक्की परत येईल, पण तसं काही झालंच नाही. दोघांचं फार प्रेम होतं एकमेकावर. देवकीला असा नवरा मिळाला हे नशीबच पोरीचं. साधा ताप जरी आला ना तरी तो दिवस रात्र तिच्याजवळ बसून असायचा. पळून जाऊन लग्न केले, पण दोघांकडे बघून कधी असं वाटलं नाही. असं वाटत होतं जसं देवाने स्वर्गात त्यांच्या गाठी बांधलेली आहे. ए पोरा, तू कोण? दयानंदचा मुलगा का? अगदी बापावर गेलायस हा. दयानंद पण तरुणपणी तुझ्यासारखाच दिसायचा. थँक्यू आजी. येतो हा, काळजी घ्या. हाँ लगेच फोटो पाठवतो. हो हो. जय हिंद बॉस. जय हिंद. जय हिंद. कत्री, हाँ जरा पाणी आणि चहा दे त्याला. टेक्नो, त्या फोन मधला डेटा रिकवर झाला? बॉस तेच करतोय. पण दयानंद जयरामचा खून करेल असं कधी वाटलं नव्हतं मला. अहो तुम्हाला सांगतो, दोघंही एकमेकांचे इतके चांगले मित्र होते, नेहमी सोबत सोबत राहायचे. दयानंद दादा खूप मोठ्या घराण्यातले होते म्हणे, खूप पैसा होता त्यांच्याकडे आणि त्यांचा स्वभाव अगदी भोळा. दया आला होता. आग लागल्याची खबर मिळाल्यावर जयरामच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होता तो. त्याची बायको गेली ना. साधा ताप जरी आला ना तरी तो दिवस रात्र तिच्याजवळ बसून असायचा. माझ्या रूम मध्ये जाऊन बोलू. बस झाली तुमची नाटकं. तुमचा खोटेपणा तुमच्या फॅमिलीला तुमच्या तोंडून तुम्ही सांगा. माझाच मुलगा आहे तो, केदार दयानंद खांडेकर. कसले बाप, गुन्हेगार आहात तुम्ही माझे. तुम्हाला काही हक्क नाहीये माझ्या नावापुढे तुमचं नाव लावण्याचं. मी आणि देवकीने आम्ही त्या एका छोट्याशा घरात आमचा संसार सुरू केला होता. त्या घराला आग लागली होती. इथे राहणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा त्या आगीत जळून मृत्यू झाला होता. त्या आगीत देवकी सुद्धा.
पण फोन कोणाचा आहे ते तरी कळलं का? मर्डररचा आहे का त्या जयरामचा आहे? जयरामचा. आणि बॉस त्यात एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड झाला होता, ते पण त्या मर्डरच्या थोडा वेळ अगोदरचा. दाखव. बॉस रिकवर होतोय. ते काही खूप डेटा मिस झाला होता, सो रिकवर व्हायला वेळ लागतोय. मला थोडा वेळ द्याल, मी तुम्हाला रिकवर करून लगेच अपडेट करतो. ठीक आहे. त्या काकू खरं सांगत होत्या केदार. बाबांचं आणि देवकी काकूंचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. बाबाही आपल्याला हेच सांगत होते ना. पण यात प्रॉब्लेम आहे. काय? यापैकी कोणत्याच पत्राला स्टॅम्प नाही आहे. हे पत्र ज्या कोणाकडे होते त्यांनी ते कधी पाठवलेच नाही. हे पत्र माझ्या आईला कधी मिळालेच नाहीये. बघ ना, एकाही पत्रावर स्टॅम्प नाही आहे, तिकीट पण नाही आहे. हे कोणाकडे होतं? त्या जयरामच्या घरात सापडलेत. म्हणजे हे सगळं जयरामने केलंय? येस टीम, डेटा रिकवर झालाय. दया, हा व्हिडिओ मी माझी फार मोठी चूक कबूल करायला बनवतोय. माझ्या हातून एक फार मोठी चूक झाली, ज्याचा पश्चाताप मला अजूनही होतोय. दया, मी गुन्हेगार आहे. दया, तुझ्यात आणि देवकीमध्ये गैरसमज निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. देवकी तर मला भाऊ मानायची. याच विश्वासाने तुमची पत्र तू माझ्याकडे देत होतास. पण मी ती कधी पुढे पाठवली नाहीत. ती सगळी पत्र आजही माझ्याकडे आहेत. देवकी गरोदर होती हेही मला माहिती होतं. ती गरोदर आहे हे सांगायचे तिने खूप प्रयत्न केले. माझ्याकडे निरोप पाठवले, पण ही गोष्ट मी तुला कधीच कळू दिली नाही. एवढंच नाही, याहून खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. मला माहिती आहे, हे ऐकून तुला खूप मोठा धक्का बसणार आहे दया. ज्या घरात तुम्ही संसार सुरू केलात, ज्या घरात देवकीने मला राखी बांधली, ते घर जाळणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो.